राम राम, जय खानदेश. आज मी नॉर्वे या देशमातलं एकदम सुंदर असं शहर फ्लॅम या जागावर येले. तर आज आपण फिरूत की फ्लॅम ही छोटीशी जागा कशी आहे तर मी तुमले दावाना प्रयत्न करू. एवढं छोटं शहर आहे की आपण काही तास मस्त पाय पाय फिरू शकतो. तर चला. इकडेच म्हणे वाली जहाज लागेल तुमले दिसरा नशीन. इकडे वाटानं पण पाणी गैर जास्त खोल आहे. तर पुरा जहाजवर मी एक नवीन व्हिडिओ बनवणार आहे. तर तो बी तुम्ही देख जात. तुमले तो पुढे देखाल भेटीनच मना चॅनलवर. इकडेच्या समुद्राला लागेच नाही छोटंसं शहर आहे. तर ते शहर मी आता तुमले दावसू आणि तुमले दिसणार नशीन की या सगळा रेस्टॉरंट आहेत आणि एकदम म्हणजे समुद्राला लागेच नाही. एकदम मोठाला डोंगर आहेत. म्हणजे आपला भाषा आपण ज्याला बल्ला म्हणतोस म्हणजे गैरा उंच आहे. किस्सा कायले असं वाटस की ढग या डोंगरासवर चर्रानात बुवा. तर तुमले दिसणार नशीन एकदम मोठं ढग आणि एकदम जवळ बसेल हे शहर. आणि दिसणार नशीन तुमले की पाणी बी एकदम स्वच्छ आटला आणि आजूबाजूले म्हणजे एकदम बल्ला खल्लास मा बसेल हे शहर आहे. तर हाऊस तो रेस्टॉरंटना एरिया आहे जो मी तुमले बाहेरून दावता. आणि इकडे सगळा मधमा रेस्टॉरंटच आहेत. तर इकडे लोक खावा पिवासाठी बसतस आणि आपण आता पुढे जाऊ. एकदम शांतता आणि जागा आहे. आणि या बल्लासमुळे तर काहीतरी वेगळी शांतता वाटस की म्हणजे इकडून तिकडून समुद्र मधमा बल्ला आणि ते ना किनाऱ्याले ही शहर बसेले. आणि आपण आता थोडा पुढे जाऊ की इकडे कपडाच ना शॉप वगैरे तुम्हाला देखायला भेटते. आणि बाकी ना गोष्टी पण. हा एक प्रायव्हेट यार्ड आहे आणि थोडी गर्दीनी जागा मग मी आती झाले. इकडे सगळं मार्केट आहे त्यामुळे शॉपिंगसाठी आटे लोक येतच. आणि तुम्हाला दिसरा नशीन म्हणजे जशी आपली पृथ्वी आहे ना की ती स्वतःभोवती फिरस तर तसं जसने पाणीवर असेंबल करेल आणि तो फिराना. वाव. आणि त्यांना शेजारले एक कपडाच ना दुकानवाला ना काम आहे. हाय फ्रँकी भाई, से हाय टू माय ऑडियन्स. या सगळा शॉप कपडाच ना आहेत आणि प्राणीच ना जसा बाल राहतस ना तर तसाही बनवणं म्हणजे ओरिजिनल नाही आहेत पण तेचने तसंच काहीतरी बनवून प्रयत्न करेल. या कोलास ना बाला आहेत ना तर या लिटरली जॅकेट आहेत की बाया घालीसन फिरतेशा. विचार करा कशा दिसते जसं त्या घाल्यानंतर. नशीब बायाच न जे नाही तर माणसं तर खरंच डोरं दिसतात त्या घालीसन. नॉर्वेमा थंडी प्रमाणना बाहेर पडस त्यामुळे या कपडा असा बनायला तेच आडे. तर आपण आता पुढे जाऊ थोडासा की पुरी गर्दीने जागा आहे तुमले दिसरा नेशीन. तर एक फ्लॅम आहे जागा एवढी छोटी आहे की तुम्ही काही तासमात पुरी पाय पाय फिरू शकतास. म्हणजे गल्या बी नाही आहेत त्या जागावर की काही ठराविक घरं आहेत ज्या डोंगरना किनाराले आहेत ना त्याच घरं आहेत. आणि बाकी ना तर या सगळा शॉप वगैरे आहेत ज्या मधमा आहेत. तुमले दिसरा ना की म्हणजे काही मोठी जागा नाही. मी पुरा प्रयत्न करसू तुमले ही पुरी जागा फिरावानी जेवढा बी टाईम आहे त्यांना. आणि इकडे बाई उभी आहे. बॅक टू द शिप त्यांना बोर्ड लायसन म्हणजे इकडे जहाज लागेल की जहाजवर जेले जाणं शिन त्यांनी ह्या रस्त्याकडे जावं नवा. पण आता चालूच मी बाहेर येलं तर मी मधमा जाणार नाही का बरं की तुमले हे शहर मला फिरावं नाही. नॉर्वे या देशमा थंडी प्रमाणना बाहेर पडस पण कधीतरी इकडे जर ऊन पडस ना तर तो मोसम काहीतरी वेगळाच राहतो. आणि ही जी ट्रेन तुमले दिसरा नाही ना तर ही बी ट्रेन नाही ही बी रेस्टॉरंट आहे. म्हणजे तिकडे येणं आलं किचन आहे आणि इकडे लोक बसेसन जेवण खावण करतात. तर तुमले दिसरा नेशीन म्हणजे केवढी अप्रतिम थीम त्या रेस्टॉरंटवाल्याने ठेवले की म्हणजे एक लाकूडनी लिटरली ट्रेन बनायले जिनावाला चाकं पट्टा सगळं परफेक्ट आहे. आणि पिझ्झानं ते रेस्टॉरंट आहे तिकडे लिहिले आणि आईस्क्रीम वगैरे म्हणजे त्यांना पार्लर आहे ते. आणि त्यांना शेजारले शिप लागेल तुमले दिसरा नेशीन. आणि इकडे बाहेर डायरेक्ट रस्त्यावर कपडा लागेल जसं आपला मुंबईना फॅशन स्ट्रीटले वगैरे कपडा इकावतोस ना बाहेर तर त्या टाईपमा बार्गेनिंग आठी बिवी जास्त म्हणजे भाव कमी जास्त इकडे बिवी जातस. आणि ही जी गर्दी आहे ना तर ही ट्रेनमा चढा उतरासाठी गर्दी आहे. म्हणजे या एक शहरमधून दुसरा शहरमा जावासाठी ह्या ट्रेनना वापर करतात. जशी अंमळनेर आणि धरणगावले जबरदस्त गर्दी रसना जेव्हा सुरत भुसावळ पॅसेंजर असतं वय. आणि तुमले TC दिसरा नाशीन या ट्रेनना. तर इकडे प्लॅटफॉर्म तिकीटना वगैरे सीन तर मला माहीत नाही आहे काय आहे काय नाही. पण मी तरी बी ना प्लॅटफॉर्मवर चढी झाले आणि तुमले दिसरा नशीन. इकडनं रेल्वे ट्रॅकले तर गंज लागी झाले तुमले दिसरा नशीन म्हणजे काही वर्षापासून वापरेल नाही येतो. पण तरी 100 चालू आहे. भयंकर गर्दी होई झाली या जागावर. असं वाटरा ना की मी पारोडाना रतवन माही झाले बुवा. म्हणजे जसं ते आपल्या एरंडोलना उरूस आणि आपली अंमळनेरनी नदीमधली जत्रामा जशी गर्दी रास ना बिलकुल तशीच गर्दी आहे. या सगळ्यांना शिपमधला नाही आहेत बाकी ना काही बाहेर ना बी आहेत ज्या इकडे फिरालेले.
आणि इकडून त्या तिकीटलेतच दुसरा शहर माझ्या गावासाठी. का बरं की इकडे शिफ्ट थांबेले, पण याला खेडगाव म्हणतात तरी चालतं. का बरं की इकडे काही शेच नाही, म्हणजे 2-3 कपडाच ना दुकानं आहेत, 2-3 रेस्टॉरंट आहेत आणि बस दुसरं काहीच नाही भेटणार. तर या लोक इकडून तिकीट काढतात, तिकडे ट्रेन पकडतात आणि दुसरा शहरमा फिरायला जातच. पण मी तुमले फक्त एवढीच जागा फिरायला. का बरं की ह्या शहरना बाहेर जावासाठी मनकडे टाईम अजिबात नाही आहे. आणि इकडे लोक फक्त सायकलीसनाच वापर करतच. मी तुमले पहिले बी बोललो होतो आणि आता बी देखील आहे की म्हणजे आता त्या कारना मागे तुमले सायकल दिसरा नाही असेल. मी झूम करीत आहोत दिसनी. का बरं की जर कुठे जाणं आहे तुमले तर स्वतःनी कार काढा नी आणि तिकडे उतरानंतर स्वतःनी सायकलवरच प्रवास करा ना. म्हणजे बाईकना वगैरे काही संबंध नाही आहे. म्हणजे एक वेगळा विचारच नाही आहे लोक आहेत. तर इकडे तुम्हाला सायकलीसनी पार्किंग दिशीन, पण बाईक नाही दिसत, म्हणजे मोटरसायकल अजिबात नाही दिसत. का बरं की कोणी वापरतच नाही इकडे. आणि इकडे कारनी पार्किंग आहे, म्हणजे जांभली सण बी तुमले मोटरसायकलीनी दिखत. आणि तुमले तो वरला रोड दिसणार ना. मी झूम करे धावत जिकडून गाड्या जायला ना, तिकडे एक टनल येते. मी तुमले इकडून धावस की तिकडे ते भुयार तुमले दिसणार नशील की एवढा मोठा बल्लामधून तेच एवढं भुयार बनायला. आता ते कितलं लांब आहे आणि कोठे निघस ती मला आयडिया नाही आहे. पण या बल्लाना मागे बी अजून एक शहर आहे असं मी ऐकेले. तर तिकडे जावासाठीच लोक त्यांना वापर करतच असतील. आता एवढा खाली रोड आहे, पण यसनी इकडे हाई क्रॉसिंग बनायले ज्याला झेब्रा क्रॉसिंग म्हणतात. म्हणजे झेब्रा नांगोर जसा चट्टापट्टा राहतच ना तसा पट्टा मारेलेत रोडवर. याचा अर्थ असा आहे की या क्रॉसिंगवरून फक्त माणसंच क्रॉस होऊ शकतात. आता कुठून बी कोणी बी येऊ शकतं, पण नाही जिकडे क्रॉसिंग आहे तिकडेच आपण क्रॉस करू शकतोच, नाही तर नाही. तुम्हाला दिसणार नशील की फक्त तेनावरूनच पायी चालणारे लोक जातील. जर तुमले कथा बी काही बी चालताना सापडी घ्यात, जर तुम्ही कथा बी काही बी रिकामा करताना सापडणार किंवा असं रोडना नियम बी गैरा कडक येते असणार, जर ते ना आलं तुम्ही शिस्त तोडी तर दंड गैरा जास्त हेवी आहे इकडे. तर त्यामुळे विदेशमा या गोष्टी तरी करानी प्रयत्न बी नाही कराना. पाणी इतलं स्वच्छ आटलं की खाल्लं तळ दिसरा ना. वाहतं पाणी ते ठीक आहे, पण गोष्ट स्वच्छता नाही आहे. आणि तिकडे एक दुसरा पूल आहे. तर एकदम सुंदर अशी जागा त्यासने बनायला. तर आपण परत येताना त्या पूलवरून पास असू. तर चला पुढे. आणि इकडे ज्या बी थोडाफार घर आहेत ना त्या असा दूर ना अंतरवर आहेत. तुमले दिसरा नशीन की कितली शांतता ना आयुष्य या लोक जगतच असतील. की म्हणजे इथले ना शेजारीच ना टेन्शन आहे ना कसानं टेन्शन आहे. म्हणजे आपली दुनिया मग आपण खुश असा या लोक आहेत. तर या ठिकाणी असं 4-5च घर मला दिसणार, पण त्या बी असं थोडं अंतरवर आहेत. म्हणजे कोणल्या दात्याने आहेत. वाव. म्हणजे जेव्हा पाऊस होत असेल तो इकडून जे पाणी वाहत असेल ना तो काही नजारा देखासारखा असेल आटला. या घरच ना मागे या बल्ला आहेत, म्हणजे मोठाला डोंगर आहेत. आणि जर मी तो पुढला डोंगरले जर झूम करसू ना तुमले दिसेल की तडेवर ते बर्फ पडेल. म्हणजे इकडे वातावरण आता नॉर्मल आहे, नाही तर इकडे बर्फ पडस तर गैरा जास्त पडस. हाई जी नदी सारखी तुमले दिसणार नाही ना, तर हा समुद्रच आहे, नदी नाही आहे. तुमले दिसणार नशीन की शिप लागेले आणि ते ना शेजारून नाही निघेले. म्हणजे एक लवण रास ना आपल्याकडे तसं तेच नाही करेले. ते जसं पाटले पाणी सुटस तसं पाणी सोडेले इकडे. म्हणजे कुठून तरी दुसरं पाणी इराणं, पण पाणी गैर जास्त स्वच्छ आहे. आणि तुमले दिसणार नशीन की हाऊ इकडून परत जावा ना पूल आहे आणि तो कितला सुंदर असा बांधलेला तेच नाही तुमले दिसणार नशीन. वाव. तर या पूलवरून आता आपल्या परत जाणं आहे. इकडे एकदम प्रॉपर रस्ता आहे आणि इकडे खाली गाड्या चालतील आणि इकडे वरे माणसं चालतील. आणि जिकडे माणसं चालतील तर तिकडे तेच लाकूडच्या पाट्याला आल्यात. आणि वरे बोलली रचना त्यासने अशी करेल अप्रतिम. खरंच जागा एकदम सुंदर आहे. आणि तुमले दिसरा नशी नाव जो पाटले पाणी सुटेल ना तर हाही पाणी समुद्रा नाही. आणि समुद्राले ते तिकडे जॉईंट होई जास आणि तिकडेच म्हणे शिप लागेले. म्हणजे पाणी हाई कमी आहे पण ते ना पुढलं गैरे जास्त खोल आहे. का बरं की शिप ना तर 5 ताल तर पाणी माचेत. म्हणजे विचार करा की कितलं खोल आहे ते. हाय गार्डन तेच नाही बनायले म्हणजे समुद्राना शेजारले. कितली सुंदर जागा आहे. आणि पोरस ना खेना बी ना इकडे येत आणि तुमले दिसरा नशी. वाव. खरंच गैरी अप्रतिम जागा आहे. आणि जे पोरस ना खेना आहेत ना त्यांनावर बी भलता खर्च करेल नाही. तेच नाही टायऱ्या बांधी दिलेत. त्यांना बेकार हुशार लोक आहेत आटला. आणि दिसरा नशीन तुमले. आणि इकडे पाणीकडे जावाना रस्ता आहेत. म्हणजे जर आपण तिकडून जातो तर तिकडे बी थोडासा बारीक शॉप तुमले दिसणार नसतील. या ठिकाणी मी बोल रहा हूँ.
आणि कसा ना गेट आहे काय माहिती, पण इकडे डिवायडर आहे तर इकडून मी आता क्रॉस करसू. तर चला. तर आहे तुमले दिसरा नशीन एकदम जबरदस्त तेच नाही करेल म्हणजे सगळं काही इकडे. ओ इकडे म्हणजे मला वाटतं आपल्याकडेच रास, पण इकडे बीएस नाही सुकाडायला टाकेल रे भाऊ, बाहेर आहे दे काय. वाव, म्हणजे लोक कोटला करायत ना काही सीन करीच टाकतच तेच ना, कायदा काही बी होत त्याला काही लेणं देणं नाही. त्याला जर कांड करणं तर त्यावर प्रकारे करतील. तर नॉर्वे या देशमधलं फ्लॅम आहे सुंदर आणि छोटंसं असं शहर म्हणावलं फिरायचं झाले. तर तुम्ही हा पुरा व्हिडिओ देखा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटणार हाय कमेंटमा तुम्ही नक्की सांगा. तर पुढला व्हिडिओ मग आपण लवकरच भेटू. जय खानदेश.